नमस्कार. आहार रसच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज आपण बघूया पुणे येथील फेमस कॅफे द गुड लक कॅफे. द गुड लक कॅफे जो आहे हा गुड लक कॅफे आपल्याला FC रोडवरती विसावलेला दिसत आहे. गुड लक कॅफे पुण्यातील एक ऐतिहासिक स्थान आहे ज्याचं संस्थापन हे 1935 मध्ये इराणी कुटुंबाने केलं होतं. या कॅफेची मुख्यतः पुण्यातील उत्कृष्ट इराणी भोजनाची सेवा आपल्याला बघायला मिळते. या कॅफेला जुन्या काळातील उद्योगांच्या कामगारांसाठी वापरला जाणारा कॅफे म्हणून याचा वापर केला जात होता. गुड लक कॅफेचं विशेषतः पुणेकरांच्या हृदयात एक वेगळं ठिकाण आहे आणि आता हे शहराच्या सर्व लोकांसाठी एक उत्कृष्ट ठिकाण झालेलं आहे भेटण्यासाठी किंवा क्विक बाईट घेण्यासाठी. तर आपण इथे बघू शकता कशा पद्धतीने एक रस्टिक वाईब या गुड लक कॅफेमध्ये बघायला मिळते. कॅफे नवीन नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला कॅफे थोडा जुना वाटू शकतो, पण 1935 साली उघडलेला हा कॅफे आजसुद्धा एकदम दिमाखात उभा आहे. आणि इथे आपल्याला या पद्धतीचे ओरिजिनल स्प्रिंकलर्स चालू दिसतात. याचा साऊंड देखील मी आपल्यासाठी इथे ऑन ठेवला आहे. तर ह्या स्प्रिंकलर्समुळे येथील पूर्ण हवा जी आहे ती एकदम थंड राहण्यास मदत होते. आपण आता थोडक्यात बघूया इथे मेनू कार्डची डिटेल्स काय काय आपल्याला बघायला मिळते. इथे आपल्याला वेगवेगळ्या साऊथ इंडियन सिलेक्शन्स आपल्याला बघायला मिळतात. ब्रेड यांचा जो होममेड ब्रेड असतो तो आपल्याला इथे ब्रेड बटर, बन मस्का बटर आपल्याला बघायला मिळतो. एगची बरीच व्हरायटी इथे मिळते. तशाच पद्धतीने इथे सँडविचची पण बरीच व्हरायटी आपल्याला बघायला मिळते. समोसाची इथे व्हरायटी मिळते. ग्रिल्ड सँडविच पण आपल्याला इथे बघायला मिळतात. असे वेगवेगळे आयटम्स आपल्याला इथे बघायला मिळतात. तसेच मस्ट ट्रायमध्ये यांचं नटेला बन आहे, हे पण जरूर ट्राय केलं पाहिजे. यावेळेस आम्ही हे ट्राय नाही केलं, बट हे पुढच्या वेळेस आम्ही मस्ट ट्राय नक्की ट्राय करणार आहोत. ग्रिल्ड बन स्पेशलमध्ये आपल्याला इथे ऑमलेट्स वेगवेगळे बघायला मिळतात. यापैकी आम्ही एक ऑमलेट ऑर्डर केलं होतं, त्याबद्दल बघूया. बट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथला मला हा मिस्ट जो आहे तो खूप आवडला. सगळ्यात पहिले आपण इथे बघत आहोत कॅफे गुड लकचा येथे त्यांच्या स्वतःच्या ब्रँडिंग ने त्यांनी निर्माण केलेलं पाण्याची बॉटल आपल्याला इथे बघायला मिळते. दिस इज समथिंग विच वी डिड नॉट एक्सपेक्टेड, बट कन्सिडरिंग द एज ऑफ दिस कॅफे आम्हाला ही कॅफे गुड लकची इथे बाटली पाण्याची बॉटल आपल्याला बघायला मिळाली. हा एक प्रकारे ब्रँडिंगचाच भाग आपण म्हणू शकतो. आम्ही त्याच्यानंतर ऑर्डर केलं डबल एग मसाला ऑमलेट बन मस्का. याची चव अतिशय सुंदर होती आणि टेस्ट वाईज आय विल रेट इट समवेअर अराउंड 9 आउट ऑफ 10. पण आत्तापर्यंत मी ज्या पद्धतीचा बन बाहेर कुठेही खाल्लेला नाही तसा सुंदर सॉफ्ट बन इथे बघायला मिळाला, त्याच्यामुळे याची चव खूप छान लागली. तसेच इथे आम्ही इथला समोसा देखील आम्ही ट्राय केला. हा पट्टी समोसा आहे, छोट्या साईजमध्ये येणारा, बट समोसाची चवसुद्धा खूप छान होती. याच्यासोबत आम्ही सँडविच पण ऑर्डर केलेलं. जसं मी सांगितलं, सँडविचसाठी वापरला जाणारा जो ब्रेड आहे तो इथे होम कुक केला जातो. यांचा स्पेशल ब्रेड स्वतः बनवला जातो, त्याच्यामुळे याची टेस्ट खूप छान येते. या पद्धतीने आम्ही समोसा आणि सँडविच जे आहे व्हेज सँडविच हे सुरुवातीला स्टार्टरमध्ये आम्ही ऑर्डर केलेलं आणि या दोन्हीची पण चव अतिशय छान होती. मला 8 आउट ऑफ 10 याला रेट करायला आवडेल. त्याच्यानंतर आम्ही इथे बन मस्का मागवलेला. बन मस्का तुम्ही बघू शकता, यांचा जो बन आहे तो अतिशय मोठ्या साईजमध्ये येतो आणि जो मस्का आहे तो पण याच्यामध्ये व्यवस्थित वापरला जातो. आणि तुम्ही जर बघाल तर यांचा बन मस्का एक विशिष्ट पद्धतीने सॉफ्ट बनलेला आहे. इतका सॉफ्ट बन मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही खाल्लेला नाही. तर दिस इज अ मस्ट ट्राय डिश इफ यू विजिट द गुड लक कॅफे एनी टाईम. आणि याच्यासोबत तुम्ही ऑर्डर करू शकता इराणी चाय. इराणी चाय थोडक्यामध्ये आपल्याला पाणी कम चाय याला म्हटलं जातं. त्याच्यासोबत बन मस्का इथे तुम्ही जरूर ट्राय करा. तुमचं पोट कितीही भरलेलं असेल, तुम्हाला अजिबात भूक नसेल तरी या दोन गोष्टी एकदम इझिली स्लाईड ओव्हर होतील तुमच्या स्टमकमध्ये अँड यू विल एन्जॉय दॅट डिश फॉर द शोर. तर या पद्धतीने यू कॅन व्हिजिट दिस कॅफे फॉर ॲटलिस्ट चाय बन मस्का अँड दॅट विल बी अ ग्रेट व्हिजिट फॉर शुअर. तर या पद्धतीने हा कॅफे गुड लकचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. या कॅफे गुड लकसोबत इतिहासाच्या बऱ्याच गोष्टी इथे बघायला मिळतात. हा कॅफे खूप जुना आहे, त्याच्यामुळे आय विल रेकमेंड एव्हरीवन टू व्हिजिट दिस कॅफे ॲटलिस्ट वन्स इन अ टाईम. नॉट फॉर द लंच, नॉट फॉर द डिनर, बट ॲटलिस्ट फॉर द चाय बन मस्का फॉर शुअर. तर या पद्धतीने हा कॅफे गुड लक जो आहे तो एक वेगळ्या प्रकारची छाप पुणेकरांच्या आयुष्यामध्ये सोडून गेलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू फॉर वॉचिंग.
डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब. थँक्यू एव्हरीवन. बाय बाय.